लोकांसांगे ब्रह्मज्ञान या अंजली दमानिया तर अगोदर जाऊन तिथे जाऊन फोटो काढून आल्यात. त्या का वापस आल्यात? त्यांना तिथून इकडे आणण्यासाठी कोणी काय पाचारण केलं नव्हतं, काही नाही. राज ठाकरेचंही आम्ही म्हणजे राज ठाकरेंनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण वाचावं आणि अंजली दमानिया ज्या म्हणजे मला माहित नाही त्या कोणत्या म्हणजे कशातल्या कार्यकर्त्या आहेत मला आणखीन समजलं नाही, कारण त्यांचे विषय समजले नाही आणि ते कोणत्या विषयाला तडीस नेतात ते मला समजलं नाही. मला कोणालाही टीका करायची नाही. राज ठाकरेला मला हे म्हणायचंय, ते थरथराट नावाचा एक पिक्चर होता, अशोक सराफचा होता का, लक्षाचा होता, थरथराट आणि थैथयाट. हे राज ठाकरेचा आता लोकांना नाटकी पद्धत थरथराट आणि थैथयाट हे आता रोजचं झालंय, त्यामुळे नवीन काही नाही. वंदे मातरम, जय हो भारत का संविधान, जय श्री राम, जय भीम. आज आपल्या समक्ष दोन महत्वाच्या गोष्टी माध्यमांसमोर बोलण्यासाठी आलेलो आहे. आपण जर मागच्या काही दिवसात मागच्या 18-20 दिवसात जर बघितलं असेल तर एक स्टंटबाजी म्हणता येईल अलीकडच्या काळामध्ये चालू झालेली आहे. जसं की रोहित पवारची स्टंटबाजी बघितली, अमरण 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 उपोषण उपोषण उपोषण. त्यानंतर आपण सोनम वांगचुक यांच्या बाबतीमध्ये मला त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात घुसायचं नाही, परंतु ज्या प्रकारे त्यांचा उपवास सुरू झाला, मला हे म्हणायचं नाही, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला ड्रामॅटिकली आपली बाजू भूमिका ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे. आता पुढारपण राजकारणी लोकांना किंवा सोशल ऍक्टिव्हिस्टला म्हणजे काय म्हणतो नाट्य कलावंतांपेक्षा चांगली कला जमते हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही. परंतु वांगचुक यांचं जे उपोषण सुरू झालं, ती जी उपोषणाची म्हणजे काय म्हणतो आपण ती जी लाईन चालली, त्या लाईनमध्ये नंतर इव्हेंट सुद्धा सुरू झाल्या. म्हणजे ते सोनम वांगचुकचं उपोषण नुसतं उपोषण राहिलं नाही, तर इव्हेंट स्पॉट झाला, सेल्फी स्पॉट झाला. आणि सेल्फी घेण्यासाठी म्हणजे आपण म्हणतो ना साहित्याची मंदियाळी दर्दी, तसं तिथं म्हणजे स्वतः कधी आयुष्यामध्ये ओपनली फार चांगलं करण्यासाठी बाहेर न पडलेली माणसं त्यांच्या मुलांना तिथं इव्हेंट मॅनेजमेंटसाठी पाठवायला लागले. जसं की म्हणजे एका शूटसाठी पाठवल्यासारखं, जसं की राज ठाकरेचा पोरगा पाठवला, काय नाव त्याचं, तो अमित ठाकरे. आणि अशी लोक गेली की ज्यांना स्वतःच्या म्हणजे त्यांच्या बुद्धिमत्तेची कीव येते. या मुलाचं नाव म्हणजे काय, तो मुलगा खूप नवीन आहे, त्याला क्रिटिसाइज करणं काय माझा उद्देश नाही आहे, परंतु तो मुलगा इथून जाताना काय म्हणाला होता की दीपक नावाच्या व्यक्तीला माझा पाठिंबा नाही, पण सोनम वांगचुकांना पाठिंबा आहे. म्हणजे दीपक कोण दीपक कोण दीपक कोण म्हणजे हे त्या जाणाऱ्या मुलाला सुद्धा माहित नाही, म्हणजे संविधान त्याला सुद्धा माहिती नाही. आता सोनम वांगचुकांच्या उपोषणाकडे जात असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कायम भारताचं संविधान पुढे केलं गेलं असं 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 करून. संविधान हा लाईव्ह डॉक्युमेंट आहे, संविधान हा लाईव्ह डॉक्युमेंट आहे. आणि संविधान हा लाईव्ह डॉक्युमेंट असल्यामुळं संविधानाला संकुचित नजरेतून आणि बुद्धीनं पाहता येत नाही. ह्या पॉइंटला घेऊन मला सांगायचं आहे की संविधानाच्या अर्थानं मरण्याची परवानगी तुम्हाला नाही, मरण्याची परवानगी तुम्हाला नाही. राईट टू लाईफ आहे, राईट टू लाईफ विथ डिग्निटी आहे. मृत्यू पश्चात डेथ बॉडीची अवहेलना होऊ नये हे सुद्धा आफ्टर डेथ तुमच्या बॉडीच्या संबंधानं तिचा आदर राखला पाहिजे, हे सुद्धा राईट आहे. आता राईट टू सायलेंट सुद्धा आहे, मला बोलायचं नाही, हा सुद्धा राईट आहे. परंतु
मी आमरण उपोषण सुरू करतो आणि मी मरतो 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 मरतो, मी अमुक वेळी मरणार, मी तमुक वेळी मरणार, मग मी मरणारच आहे आणि मग आता मरण जवळ आलं, ह्या चर्चा देशभर घडवण्यात येत आहेत. आणि ह्या चर्चा का घडवल्या चालल्यात? तर ह्या चर्चेमागे पॉलिटिकल अजेंडा आहे. प्रत्येकाला आपल्या डेमोक्रेसीमध्ये अजेंडा मांडण्याचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल म्हणणं नाही. परंतु सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या बाबतीमध्ये आम्ही काल पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं, मनोज जरंगेला जर मरणापर्यंत उपवास करता येत नाही आणि आम्ही उच्च न्यायालयात गेल्याच्या नंतर न्यायालय निरीक्षण नोंदवतात, त्याच प्रकारे दिल्ली उच्च न्यायालयामध्ये निरीक्षण नोंदवले गेले आणि म्हणून आर्टिकल 21 नुसार सोनम वांगचुक यांना औषध उपचार देणं हे आवश्यकच होतं. आणि म्हणून दिल्ली पोलिसांनी किंवा आरोग्य अधिकाऱ्यांनी जी त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांना ताब्यात घेतलं, त्या गोष्टीचं मी स्वागत करतो. कारण वन्स अ लाईफ असं अनेकदा म्हटलेलं आहे. आणि कसं आहे की कोण कोणत्या राजकारणाखातर, म्हणजे सोनम वांगचुकांचं काय राजकारण आहे किंवा समाजकारण आहे, किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयोवृद्ध पुढारी शरद पवारांचं काय राजकारण आहे, उद्धव ठाकरेंचं काय राजकारण आहे, हे सगळ्या, किंवा आपले केजरीवालांचं काय राजकारण आहे, ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या राजकारणाशी संबंधित आहेत. आणि म्हणून त्यांना उचलून त्यांना औषध उपचार करणं हे अगदी कायदेशीर झालेलं आहे. आणि हे कायदेशीर होत असताना काही लोक म्हणतात की डेमोक्रेसीत आमचा अधिकार आहे, काही लोक सांगतात की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिला. हो दिलाय, पण काय दिलाय हे आपण कधी डोळसपणे पाहताय का? आणि ज्यांना शेंबूड पुसता येत नाही ते म्हणतात की ब्लॅक डे आणि काळा दिवस. ब्लॅक डे आणि काळा दिवस तो होता जेव्हा पुना पॅक्ट भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बॅरिस्टर एम के गांधीजींनी उपवासाच्या नावाखाली एका प्रकारे, मी तर म्हणेल एका प्रकारे एक आयुष्य समोर ठेवून इमोशनल ब्लॅकमेलिंग केलं तर काय. आणि म्हणजे खऱ्या अर्थानं म्हणजे ज्याला म्हणतो अनुसूचित जाती जमातींचा स्वतंत्र मतदारसंघाचा हक्क हिरावून घेऊन खरे लोकप्रतिनिधी येऊ नये म्हणून उपवास केला. आणि ती शृंखला जी आहे उपवासाची ती अत्यंत निष्ठुर आहे. ती या देशाच्या डेमोक्रेसीला काळी माफ असणाऱ्यासारखी आहे. आणि म्हणून आमरण उपोषण काय आहे आणि काय मर्यादेत आहे हे जे संविधान जे आहे म्हणजे त्यांनी शिकलं असं दाखवतात. त्यांना मला सांगायचंय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या शेवटचे जे भाषण होते त्या भाषणामध्ये सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मार्गाने संघर्ष करण्यावर भर दिला. त्यांनी लोकशाहीत संवाद, कायदेशीर लढा आणि संघटित आंदोलन यांना महत्व दिले. आमरण उपोषण सारख्या मार्गाबाबत ते सावध होते, कारण त्यांच्या मते निर्णय विवेक, कायदा आणि न्याय यांच्याच आधारे व्हावेत, भावनिक किंवा नैतिक दबावाखाली नव्हे. बाबासाहेबांचा संदेश होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, पण हा संघर्ष संविधानाच्या चौकटीत राहून करा. माझं म्हणणं आहे की ज्या प्रकारे सोनम वांगचुक यांचं उपोषण आहे ह्या कक्षेच्या बाहेर जाणार आहे, संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाणार होतं. आणि म्हणून त्यांच्या असंविधानिक म्हणजे औषध उपचार घेऊ नका असं म्हणण्याची तसदी कसं दाखवू शकतो आपण? कारण वैद्यकीय अधिकारी जेव्हा म्हणतात किंवा तुम्ही स्वतःच सांगता की त्यांची खूप तब्येत खालावली, तुम्ही व्हिडिओ टाकता आणि जर पुन्हा तुम्ही म्हणता की यांना म्हणजे औषध उपचार घेऊ नये म्हणून तुम्ही आडवे येता, जाणून बुजून रक्कस क्रिएट करण्याचा प्रयत्न करता, हे अत्यंत गलिच्छ राजकारणाचा भाग आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं आमरण उपोषण हे चुकीचं आहे आणि त्या चुकीला आम्ही चूकच म्हणणार. त्या पुढे जाऊन मला तुम्हाला सांगायचंय की ज्या प्रकारे म्हणजे त्यांच्या पत्नीनी सोनम वांगचुक यांच्या 2 गोष्टी सांगितल्या, व्हायटल नॉर्मल आहे आणि त्याचबरोबर पोटॅशियम 2.9 आहे असं त्यांचं म्हणणं आहे माध्यमांसमोर.
जर व्हायटल ऑर्गन्स नॉर्मल आहेत तर मग हे का मग केव्हा राहते माणूस नॉर्मल? 18 दिवसाच्या नंतर. 18 दिवसाच्या नंतर नॉर्मल तेव्हाच असते तेव्हा जेव्हा तुम्ही काहीतरी इंटेक घेता. मग ते तरी सांगा ना तुम्ही ते इंटेक घेत होते. परंतु हे उपोषणाच्या किंवा ह्या नाट्याच्या एक पार्ट होता की आमची तब्येत बिघडली, आमची तब्येत खराब झाली असं म्हणणं. कारण व्हायटल ऑर्गन्सवर परिणाम उपवास असल्याच्या नंतर दिसायलाच पाहिजे. परंतु ह्या दोन गोष्टी व्हायटल नॉर्मल आणि पोटॅशियमच्या बाबतीत जे बोललं गेलं त्याच्यावर मला भर द्यायचा आहे. आणि लोकशाहीला कुणी सुद्धा वेटीस धरू नये असं माझं म्हणणं आहे. त्या पुढे जाऊन मला म्हणायचं आहे की आपण हे सगळं पाहत असताना डॉक्टरांचा इन्सल्ट होता कामा नये. पोलिसांसोबत संघर्ष आहे का तुमचा? पोलिसांसोबत संघर्ष करून आमच्यावर अन्याय व्हायलाय हे दाखवण्याऐवजी पोलिसांचं कर्तव्य पार पाडत आहेत. कोर्टाने सांगितलंय कायद्यामध्ये. डॉक्टरांवर चिडून काय फायदा? डॉक्टर काय तुमचे दुश्मन आहेत का? ही जी वृत्ती आहे ही मला असं वाटतंय चुकीची आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट संविधानिक दृष्ट्या मला तुम्हाला सांगायची आहे. एखाद्या व्यक्तीचा राजीनामा घेणं, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेणं हे म्हणजे कॉल बॅक म्हणजे जे आपण निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत त्यांना वापस बोलवणं हे पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये आणखीन संविधानात तरतूद नाही. त्यामुळे उद्या जर आणखीन कुणीतरी बसेल आणि ते म्हणेल की नाही नाही आम्हाला हे राष्ट्राध्यक्ष नको आहेत आणि हे राष्ट्राध्यक्ष हे सर्वस्वी जिम्मेदार असतात, राष्ट्राचे पहिले प्रमुख आहेत, राज्यपाल हे पहिले प्रमुख आहेत, यांना काढून टाका. कारण यांची स्वाक्षरी प्रत्येक कायद्यावर असते. एनडब्ल्यूटीचा कायदा असो की अॅट्रॉसिटीचा कायदा असो की संविधानामधली दुरुस्ती असो की कोणत्याही प्रकारचा शैक्षणिक कोणत्याही प्रकारच्या कायद्याबाबतीत यूजीसीचा कायदा असो. मग काय काढून टाका म्हणल्याच्या नंतर कुणीतरी उपोषणाला बसणार. ठीक आहे, तुम्ही तुमच्या सार्वजनिक आयुष्यामध्ये काही उपोषणं केले असतील कारणांसाठी, परंतु एक्स्ट्रीम जाऊन तुम्ही सिस्टम फेल करू शकत नाही. कारण राईट टू कॉल बॅक हे आणखीन कायद्यामध्ये नाही. कायद्यात तशा प्रकारची तरतूद नाही. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवून आपण कार्य केलं पाहिजे. आपण कायदेशीर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलंय तुम्ही कायदेशीर सांगा ना. माननीय शिक्षण मंत्री केंद्रातले त्यांचा दोष कुठं आहे, त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे का असं तुम्ही दाखवलंय का आतापर्यंत? नाही दाखवलं. तुमच्याजवळ असा काही पुरावा आहे का की एनी कन्व्हर्सेशन आहे का? नाही आहे. जयश्री पाटील यांनी ज्यावेळेस एक प्रकरण म्हणजे अनिल देशमुख गृहमंत्री होते तेव्हा आम्ही पुरावे दाखवले. सरकार कुणाची होती? उद्धव ठाकरेचा काळ होता. तरी आम्ही पुरावे दाखवले माननीय न्यायालयामध्ये की हो हे असे असे पुरावे आहेत, हे अशी अशी आमची तक्रार होती. ती तक्रार अगदी म्हणजे कायदेशीर स्वच्छ होती. तेव्हा अनिल देशमुखांनी राजीनामाही दिला. तेव्हा अनिल देशमुख जेलमध्येही गेले. तेव्हा अनिल देशमुखांवर एफआयआर झाला. तशा प्रकारचं आपण काही दाखवत आहात का? तशा प्रकारचा काही पुरावा आहे का? हवेत गोष्टी करून चालत नाहीत. कारण लक्षात ठेवा लेजिस्लेटिव्ह इंटेंट आणि एक्झिक्युटिव्ह पॉलिसी ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जे कोणी शहाणे वर तोंड करून सांगत आहेत प्रत्येक गोष्टीला जर तो विभाग अर्धन्यायिक असेल तर म्हणजे उदाहरणार्थ एखादा गृह विभाग अर्धन्यायिक असतो कारण गृह विभागाकडे काही सुनावण्या होत असतात. त्याच प्रकारे आणखीन काही विभाग अर्धन्यायिक असतात. केंद्रीय शिक्षण मंत्रालय अर्धन्यायिक आहे का? केंद्रीय शिक्षण मंत्रालय माझ्या साध्या स्टडीप्रमाणे अर्धन्यायिक नाही. त्याच्यामुळे एक्झिक्युटिव्ह डोमेनमध्ये जर प्रश्नपत्रिका फुटल्या असतील आणि त्या बाबतीत पोलिसांनी अटक केली असेल, त्या बाबतीत कारवाई सुरू असेल तर मला असं म्हणायचंय की कोणी सुद्धा सोनम वांगचुक काय, राज ठाकरेची पोरं काय किंवा आणखीन उद्धव ठाकरेचं जे काय थैथयाट चालू आहे तो थैथयाट काय, ह्या सगळ्या गोष्टी कायदेशीर मला संमत वाटत नाहीत.
आणि शरद पवारांच्या बाबतीत तर मला हे म्हणायचं आहे की ज्या प्रकारे म्हणजे शरद पवारांनी म्हणजे आज जे त्यांची स्टेटमेंट केली त्या स्टेटमेंटच्या बाबतीत माझं साधं म्हणणं आहे की ते कधी सुद्धा नेट आणि थेट बोलत नसतात. ते नेहमी मोगम बोलतात. त्यांचं म्हणजे काय सांगायचंय त्यांना हे कधी स्पष्ट नसतंय. एका बाजूला म्हणतात की परिस्थिती आटोक्याच्या बाहेर म्हणजे काय, म्हणजे त्यांची आरोग्याची परिस्थिती आटोक्याच्या बाहेर की आणखीन काही परिस्थिती आटोक्याच्या बाहेर, हे कधी सुद्धा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी स्पष्ट बोलत नाहीत. संदिग्ध आणि संदिग्धतेचा फायदा, संदिग्धतेवर राजकारण आणि भावनिकतेवर राजकारण स्वार होऊन करणे हे देशात आणि महाराष्ट्रात चालणार नाही. आणि म्हणून मला हे सांगायचं आहे की आज बॅरिस्टर गांधीजी सारखं सोनम वांगचुकांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दाखवलं चाललंय. बॅरिस्टर गांधीजींसारखं सोनम वांगचुकांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दाखवलं चाललंय. परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित आणि म्हणजे त्यांनी दिलेली भाषणं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लिखित संविधान, ह्या तीन गोष्टी भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की सोच अभी जिंदा है. भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की सोच अभी जिंदा है. भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की सोच अभी जिंदा है. त्यामुळं संविधान पूर्णपणे वाचून घ्या आणि त्या प्रकारे वर्तन करा. त्याचबरोबर भाषणं पूर्ण वाचून घ्या बाबासाहेबांची आणि त्या प्रकारे वर्तन करा. केवळ पुणे पॅक्ट सारखे बॅरिस्टर गांधीजीचे विचार आता चालणार नाहीत. आणि सोनम वांगचुकच का आणखीन कुणी जरी येऊन विद्यार्थ्यांच्या भावनांवर, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक म्हणजे एखाद्या एक्झिक्युटिव्ह डोमेनमध्ये घडलेल्या घटनेवर म्हणजे स्वार होऊन राजकारण कुणाला करू दिलं जाणार नाही, हे मला डंके की चोट पे आपल्याला सांगायचं होतं. आणि म्हणून मी आपणाशी म्हणजे सोनम वांगचुक यांच्या बाबतीमधल्या त्यांचं उपोषण आणि त्यांच्या एकूण चाललेल्या राजकारणाबद्दल मी आपलं मत मांडलं. दुसरा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये जी सामान्यांची दळणवळणाची जी हे आहे एसटी, त्या एसटी महामंडळाला भारतीय संविधानानुसार वेलफेअर स्टेट म्हणलंय. वेलफेअर स्टेट हे जरा कान उघडून ऐका. ते काय नाव आहे? प्रताप, मान्य प्रताप. तुम्ही पदावर आहेत म्हणून मान्य म्हणावंच लागतंय. तुमचे असे काही प्रताप झालेत की ते मोठ्याचा आला गाडा आणि गरिबांचे डेपो तोडा, मोठ्याचा आला गाडा आणि गरिबांचे डेपो तोडा, असं तुमचं सगळं चाललेलं आहे. तेवढ्यावर तुम्ही थांबला नाहीत. माझं साधं म्हणणं आहे की ती जी संस्था असते ती संस्था नुकसान आणि फायद्याची संस्था नाही. तिथे जेवढे पैसे 7व्या वेतन आयोगासाठी लागतात त्यासाठी पूर्तता करणं, सरकारकडून आणणं, हे मंत्री म्हणून तुमचं कर्तव्य आहे. तुमच्यानं व्हायना जायना काही, तुमच्या शब्दाला पत नाही काही. प्रताप सर नाही, तुमच्यानं व्हायना जायना काही, तुमच्या शब्दाला पत नाही काही. आणि म्हणून तुम्ही आपली करता घाई आणि ही घाई चालत नसते. तुम्ही मंत्री आहेत आणि तुमचं नापासपण तुम्ही दुसऱ्यावर थोपू शकत नाही. भाई प्रताप भाई तुमचं नापासपण नाही थोपू शकत. प्रताप भाई. आता सांगायचं हे आहे की 7वा वेतन आयोग माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पहिल्या त्यांच्या कार्यक्रमापासून देत आहेत. कुठं अडलं ते त्यांनी सांगावं. दुसरी गोष्ट, आमच्या कष्टकऱ्यांच्या नावाखाली इमोशनली हे करून तुमचं देणं आहे म्हणून अगोदर तर तुम्ही पीपीपी आणलं, ते बेकायदेशीर आहे. त्याच्या बाबतीमध्ये आम्ही कायदेशीर अभ्यास करत आहोत. सगळ्या संघटनांना आव्हान केलंय, पीपीपीच्या नावाखाली कोणाच्या घशात जमिनी नाही गेल्या पाहिजे, त्याच्या बाबतीत आम्ही अभ्यास करत आहोत. तिसरी गोष्ट, जे भाडेवाढ झालेली आहे 13%, भाई कमीत कमी म्हणजे ते प्रताप सरनाईकला टक्केवारी खूप लगेच कळते. मला आठवतंय ते
कुठे त्या कोणत्या ट्रेनमध्ये जाऊ लागले ते उद्घाटनासाठी, तेव्हा ते सांगत होते की सांगत होते ना की किती टक्के जागा कोणाच्या, किती टक्के जमिनी कोणाच्या. ते तुमच्याच चॅनल्सवरून आम्ही ऐकलं. आता हे टक्के चांगले समजणारे 13% माहितीये का दूधवाल्या भावाचे, दुधातला भाव वाढलाय का 13%? हा, भाजीपाल्यावाल्या भावाचा भाव वाढलाय 13%. हा, कष्टकरी, कामगार, श्रमिक, श्रमवीर, माननीय मोदीजी म्हणतात श्रमवीर वाढलं. कधी वाढलाय का या श्रमवीरांचा? म्हणजे रोज त्यांना जे मिळते रोजचे पैसे त्याच्यात वाढ झाली का? माझं असं म्हणणं आहे, प्रताप सरनाईक, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगा ती लाडकी बहीण बंद करून टाका ती योजना. खऱ्या लाडक्या बहिणी जे कष्ट करतात, शेतात काम करतात, त्यांचं जे आहे ना त्यांच्या बाबतीमध्ये अधिक श्रमावर आधारित योजना आणा. ते बस झालं. तेच पैसे म्हणजे सामाजिक न्यायाचे पैसे तिथे द्यावे लागतात. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो, आज एसटी मध्ये पैसा येण्याऐवजी पैसा सरकारकडे शॉर्टफॉल का होतो? तर कॅगनं सांगितलं, सीएजीने सांगितलं, मी नाही म्हणत आहे, सीएजीने सांगितलंय की लाडकी बहीण योजना ही योग्य नाही. का योग्य नाही? सामान्य कष्टकऱ्यांसाठी योग्य नाही. का योग्य नाही? तर जे टॅक्स पेयर आहेत त्यांच्यासाठी योग्य नाही. का योग्य नाही? तर ती योजनेमुळे लाभ होण्यापेक्षा आपण मागे चाललो. हे सगळं लक्षात घेता नम्रपणे आमचं म्हणणं आहे की भाडेवाढ ही चुकीची आहे, ही गळचेपी करणारी आहे. आणि मला हे सांगायचं, प्रताप सरनाईक, आपण आहे ना खूप म्हणजे याच्यानं राहिलं पाहिजे. आपण मंत्री आहात, तुम्ही काय केलं आज बघा, तुम्हाला सांगतो, दिघे साहेबांचा फोटो तर ठीक आहे, म्हणजे एखाद्या वेळेस समजू शकतो, पण आज प्रताप सरनाईकांनी नेल्सन मंडेलांचा फोटो हे केला. काय केला? अभिवादनासाठी सोशल मीडियावर टाकला. नेल्सन मंडेला वाचलाय का हो तुम्ही? नेल्सन मंडेलांची लाईफ वाचली का तुम्ही? आत्मचरित्र माहित आहे का तुम्हाला? एकीकडे तुम्ही 13% भाडेवाढ करता, त्याच सकाळी तुम्ही नेल्सन मंडेलांना तुम्ही अभिवादन करता. हे अभिवादन नाटकी वाटत नाही का तुम्हाला? हे अभिवादन म्हणजे अगदी म्हणजे तुम्हाला वाटत नाही का की अपमानजनक आहे? आणि म्हणून माझं हे म्हणणं आहे की ही भाडेवाढ नको. ही भाडेवाढ कोणत्याच गोष्टी, दुधाच्या पैशात वाढ झालेली नाही, भाजीपाल्याच्या पैशात वाढ झालेली नाही, कोणत्याही पैशात वाढ झालेली नाही. आणि ही माणसं याच्यातून प्रवास करणारी ही महाराष्ट्रातली अत्यंत सर्वसामान्यपणे प्रवास करणारी माणसं आहेत, ज्यांच्याकडे कोणतंच वेगळं स्तोत्र नसतंय. ती ही माणसं आहेत आणि त्या माणसांना असा त्रास नको. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला डोळसपणे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पाहिलं पाहिजे. ही 13% भाडेवाढ जर तुम्हाला अशीच आता 13 उद्या 50% करा, उद्या 100% करा प्रताप सरनाईक, कारण तुमचा प्रोग्रेस रिपोर्ट नापाशा प्रोग्रेस रिपोर्ट आहे, नापाशा प्रोग्रेस रिपोर्ट आहे. आता डेपो राहणार नाहीत. वाढ करून कोणी बसमध्ये बसलं नाही पाहिजे. गरीब माणूस पुन्हा पायानं चालला पाहिजे. हेच ठेवा आता शिल्लक. आणि म्हणून संतापजनक आहे, संताप येण्यासारखा, प्रत्येकाला संताप येईल. जे पटकेवाला माणूस, फाटलेला धोतर घातलेला माणूस, दूधवाला माणूस ज्याच्या डोळ्यासमोर दिसल. आणि म्हणून ही भाडेवाढ त्यांनी वाढ करू नये. त्या उलट शासनाकडून स्वतःची हिंमत दाखवावी, स्वतःचं कर्तृत्व दाखवावं. आणि 1 रुपया जरी नफा नाही, 100% तोटा जरी असला तरी, मी काय म्हणतो लक्षात घ्या, 100% तोटा असला तरी 7वा वेतन आयोग द्या. 100% तोटा असला तरी सुद्धा तुम्ही बसचा प्रवास 13% वाढ नाही. तुम्हाला सांगतो, चिल्लरमध्ये जर 2-5 पैसे, 10-5 पैसे किंवा 1-2 रुपया मागे पुढे होत असेल तर तिथपर्यंत ठीक आहे. ही टक्केवारी कुठून आणली बाई? खाजगी सावकारासारखी खाजगी सावकाराची बस आहे का? आणि म्हणून या गोष्टीची मी निंदा करतो, त्या गोष्टीचा मी निषेध करतो की ही भाडेवाढ योग्य नाही. आणि कष्टकऱ्यांच्या नावाखाली इमोशनल ब्लॅकमेलिंग करून देणं आहे म्हणून कष्टकऱ्यांना पुढं करून डेपोचा, मला म्हणायचं नाही खालसा करून टाकायचा काय जमिनीचा, ते डेपोलाही कष्टकरीत दाखवायचे, भाडेवाढीलाही कष्टकरीत दाखवायचे. आणि आपण मात्र नापाशी आपली
पुढे चालू ठेवायची हे चुकीचं आहे. सदावर्त साहेब, 2 दिवसापूर्वी राज ठाकरेंनी एक समाज माध्यमांवरती पत्र लिहिलं होतं, जाहीर पत्र होतं, वामकुट यांना समर्थन दिलं. अंजली दमन या सामाजिक कार्यकर्त्या ह्या टीका करतायत की त्यांनी थेट दिल्लीला यावं आणि त्यांच्या समर्थनात तिथं बसावं किंवा त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा दिला, समाज माध्यमांवरती असं देऊ नये. लोकांसांगे ब्रह्मज्ञान. या अंजली दमानिया तर अगोदर जाऊन तिथे जाऊन फोटो काढून आल्यात, त्या का वापस आल्यात? त्यांना तिथून इकडे आणण्यासाठी कोणी काय पाचारण केलं नव्हतं, काही नाही. राज ठाकरेचंही आम्ही म्हणजे राज ठाकरेंनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण वाचावं आणि अंजली दमानिया ज्या म्हणजे मला माहित नाही त्या कोणत्या म्हणजे कशातल्या कार्यकर्त्या आहेत मला आणखीन समजलं नाही, कारण त्यांचे विषय समजले नाही आणि ते कोणत्या विषयाला तडीस नेतात ते मला समजलं नाही. परंतु त्यांनी सुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे भाषणं आहेत ते वाचले पाहिजेत आणि संविधान खऱ्या अर्थानं समजून घेतलं पाहिजे. डेमोक्रेसी म्हणजे मला कोणालाही टीका करायची नाही. राज ठाकरेला मला हे म्हणायचंय, ते थरथराट नावाचा एक पिक्चर होता, अशोक सराफचा होता का? लक्षाचा होता. थरथराट आणि थैथयाट हे राज ठाकरेचा आता लोकांना नाटकी पद्धत थरथराट आणि थैथयाट हे आता रोजचं झालंय, त्यामुळे नवीन काही नाही. नागपूरमध्ये आज राम रक्षा आंदोलन होतंय, उद्धव ठाकरे जात आहेत, पोहोचले आहेत, संजय राऊत आहेत. एकीकडे नागपुरात रामनगरमध्ये राम मंदिरामध्ये राम रक्षा आंदोलन, तर दुसरीकडे हनुमान चालीसा अमरावतीला. मला हे सांगायचं आहे की म्हणजे मला अमरावतीचं तर माहिती नाही, परंतु मला नागपूरच्या बाबतीत सांगायचंय. बघा, आता हे वैचारिकदृष्ट्या खूप मागास राहिलेले उद्धव आहेत आणि संजय बाबूचं तर विचारूच नका. त्याच्या मागासलेपणाला म्हणजे कोणती टेस्ट लावावी तेच समजत नाही. लक्षात ठेवा, काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत आता समान नागरिक कायदा येत आहे. प्रभू श्रीरामांच्या विचाराचं आज देशामध्ये विचार ज्या पद्धतीनं म्हणजे विचार प्रवाह होत आहेत, ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला सांगतो, समानतेचं तत्व युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या आधारे येणं हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून मला असं म्हणायचंय की प्रभू श्रीरामांचा विचार जेव्हा म्हणजे मोठ्या प्रमाणात देशात म्हणजे सुदृढ होत असताना किंवा चर्चा होत असताना आणि काय आंदोलनाला नाव दिले उद्धव ठाकरेनं, हे रक्षा करणार आणि हे रक्षा करणार काय? हे बघा, जे कधी घरात इनकमिंग फक्त माहित होती त्यांना, ते काय दुसऱ्याला नाव ठेवतात. एक बोट तिकडे दाखवलं तर 4 बोटं इकडे राहतात. फक्त इनकमिंग माहित होती. आउटगोईंग माहित होती का? एक मला येऊन जेव्हा वेगवेगळे शिवसेनेचे असो मनसेचे असो सगळेच येऊन भेटतात, मला येऊन बोलतात, सर असं झालं, सर तसं झालं. कारण मी अडचणीचा म्हणजे सेवादार आहे. ज्याला अडचण आली त्याचा सेवादार मी. म्हणजे ते म्हणतात जाऊ दे तिकडं पद कोणतं असो साहेब, तेवढं दवाखान्याचं बघून घ्या साहेब, तेवढं अडचणीचं साहेब, तेवढं विद्यापीठाचं बघून घ्या साहेब, हे थोडं अडचणीचं साहेब, हे जरा फोन लाव. त्यासाठी लोक येऊन सांगतात साहेब बोले इनकमिंग वाले ना आता नाव ठेव, रक्षेची गोष्ट करावं, इनकमिंग वाले ना, हे तर खूप झालं. त्याच्यामुळं बघा, त्यांना जर सुबुद्धी असती तर त्यांनी अनेक वेगवेगळ्या आर्थिक विषयावर चर्चा घडवून आणली असती. स्वतःची लायकी स्वतः सिद्ध करायची असते. लिडरशिपच्या परिभाषेत सांगायचं असलं तर तुम्हाला सांगतो, वेगवेगळ्या कारणानं काहीतरी उकरून काढून आपण उभं केल्याच्या नंतर विषय उभे राहत नसतात. हे मला डंकीकी चोटपे उद्धवला सांगायचं. सर, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा त्यासाठी सीजेपीचं आंदोलन सुरू होतं आणि आज सोनम वांगचुक यांना पकडून सुद्धा नेलं. तर आता अभिजित तितके म्हणतायत की मोदीजींनी पण आता राजीनामा द्यावा. कसं आहे, अभिजित या विद्यार्थ्याचं म्हणा किंवा मुलाचं आकलन आणि चिंतन कदाचित भारतीय संविधानाच्या बाबतीमध्ये आणि कायदेशीर किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऍक्च्युअल म्हणजे स्पीचेसच्या बाबतीतलं ज्ञान फारच कमी दिसते. आणि जेव्हा माणूस फ्रस्ट्रेट होतोय तेव्हा असं बोलतोय. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की अभिजित बेटा, एक आहे लेजिस्लेचर आणि दुसरं आहे एक्झिक्युटिव्ह.
हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळे ते यंत्रणा उभ्या केलेल्या आहेत आणि त्यामुळं एक्झिक्युटिव्ह डोमेनचं फेल्युअर थेट आपल्याला लेजिस्लेचरवर फोडता येत नाही जोपर्यंत त्याच्यात थेट संबंध दिसत नाही. आणि म्हणून आता कसं आहे की ते आता खूप वयानं लहान आहे. आता आम्ही ग्रामीण ढोबळ भाषेत म्हणायचं त्या लेकराने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्पीचेस वाचले पाहिजे, त्यानं भारतीय संविधान वाचलं पाहिजे, त्याने इंटरप्रिटेशन्स वाचले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांना कुणीतरी सांगितलं असेल की आता हे सोनं वांगचूक नेले म्हणजे आता हे आपलं सगळं गेलं असं त्यांना वाटत असेल. आणि नौका असल्यामुळे ते साहजिक आहे आणि मला असं वाटतं की फ्रस्ट्रेशन पोटी तो बोललाय. आणि त्यामुळं एका कारणासाठी म्हणजे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की भारत देशात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण कायदा आणलाय. कोणता आणलाय? तो कायदा म्हणजे ग्रामपंचायताच्या सरपंच असेल तर जनतेतून जे निवडले जातात रिकॉल करण्यासाठीची एक विध पद्धत आहे. परंतु पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये बाळा तू म्हणल्याच्या नंतर दीपक किंवा सोनम वांगचूक म्हणल्याच्या नंतर रिकॉल करण्याची पद्धत नाही. ही विध पद्धत मला समजून सांगायची होती. तोच माझा म्हणजे उद्देश होता. निलेशचंद्र मुनी असं म्हणतात की स्वर्गामध्ये इंद्र, राज्यात देवेंद्र, महाराष्ट्राचा राम ही देवेंद्र फडणवीस आहे. एक लक्षात ठेवा की मला ते कोण आहेत ते माहित नाहीत, परंतु म्हणजे मला ते जैन मुनी आहेत, निलेश हा. आणि नागपूरचे आहेत. हा ठीक आहे, जैन मुनी आहेत. मुनी म्हणजे अत्यंत त्यांच्याबद्दल आदर आहे. कारण म्हणजे कोणी साधू संतांच्या बाबतीत मी म्हणजे टीका टिप्पणी करणारा माणूस नाही. परंतु मुनींनी असोत, भिक्षूंनी असोत किंवा साधू संतांनी असोत त्या म्हणजे अशाच धार्मिक आध्यात्मिक गोष्टीवर ते भर देत असतात की ज्याच्यातून लोकांना एक प्रेरणा मिळते. आणि मला असं वाटतं देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये प्रेरणेतून ते बोलले असतील.